नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 27 मे 2024 ते 2 जून 2024 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी. चंद्र राशीपासून शनी 11व्या भावात असण्याच्या कारणाने या आठवड्यात आपल्याला अपेक्षेपेक्षा आपल्या प्रेमीकडून अधिक प्रेम आणि समर्थन मिळेल. यामुळे आपल्या मनात विलासताची थोडी वाढ देखील दिसेल. या सप्ताहात तुमच्या कार्यक्षमतेचा विकास होईल. यामुळे तुम्ही अधिकात अधिक रचनात्मक विचार करून आपल्या व्यापारात सुधारण्यासाठी काही मोठा निर्णय घेऊ शकता. तुमच्या या निर्णयाला तुमच्या घरच्यांसोबत तुमच्या कर्मींचीही साथ असेल. यामुळे तुमच्यात आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही अधिक तेजीने उत्पादन करताना दिसाल. जे लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना या सप्ताहात आपली मेहनत आणि स्वतःवर विश्वास ठेवण्यात काही समस्यांचा सामना करावा लागेल. खास करून या सप्ताहाचा मध्यभाग तुमच्या मनात शिक्षणाला घेऊन बरेच नकारात्मक विचार घेऊन येतील. यामुळे तुम्ही कुठल्याही विषयावर आपले लक्ष केंद्रित करण्यास अपयशी राहाल. या सप्ताहात तुमच्या आरोग्यात सकारात्मकता येईल. यासाठी आपल्या दिनचर्येतही सुधार करा आणि गरज पडल्यास डाएट प्लॅन घ्या. नोकरी पेशा जातकांना या सप्ताहात पैशाची सर्वात अधिक आवश्यकता असेल. परंतु पूर्वीच्या दिवसात तुमच्याद्वारे केलेले काही खर्चाच्या कारणाने त्यांच्याजवळ पर्याप्त धन नसेल. यामुळे तुम्हाला विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. जर आपण आपल्या मोठ्या भावांकडून कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मदतीसाठी विचारले असेल तर आपल्याला त्यास प्रतिकूल परिणाम मिळेल. कारण शक्य आहे की आपली भावंडे तुमची खराब आर्थिक स्थितीचा हवाला देऊन कोणत्याही प्रकारची मदत देण्यास नकार देतील. उपाय: नियमित 41 वेळा ओम नमो नारायण मंत्राचा जप करा. वृषभ राशी. या आठवड्यात व्यापाऱ्यांनी कोणत्याही कायदेशीर कागदपत्रावर खोलवर न समजता त्यावर स्वाक्षरी करण्यास टाळावे लागेल आणि ते योग्यरित्या वाचले पाहिजे. अन्यथा आपण स्वतःला काही मोठ्या अडचणीत आणू शकता. म्हणून घाईत कागदपत्राबाबत निष्काळजीपणाने वागू नका. आपल्याला हे समजले पाहिजे की मनातील नकारात्मक विचार हे विषापेक्षाही धोकादायक असतात. अशा परिस्थितीत या आठवड्यात योग आणि ध्यान यांची मदत घेऊन विद्यार्थी त्यांच्या मनात उद्भवणाऱ्या सर्व प्रकारच्या नकारात्मकतेचा नाश करू शकतात. या सप्ताहात तुम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या उत्तम असाल. चंद्र राशीपासून बृहस्पती पहिल्या भावात असल्याने येणाऱ्या मानसिक तणावाला स्वतःवर हावी होऊ देऊ नका. असे करणे कुठल्याही शारीरिक समस्येला जन्म देऊ शकते. या गोष्टीची काळजी घ्या की तुम्ही एक अनुशासित व्यक्ती आहे, म्हणून आरोग्याच्या बाबतीतही अनुशासनाचे पालन करा आणि स्वस्थ राहा. या आठवड्यात एका मोठ्या गटामध्ये आर्थिक सहभाग आपल्यासाठी मनोरंजक असेल. जरी यामुळे आपला खर्च मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, परिणामी आपल्याला नंतर काही समस्यांना सामोरे जावे लागेल. या सप्ताहात कुटुंबासोबत आपले नातेसंबंध परत ताजे करण्यात तुम्हाला विशेष यश मिळेल. घरगुती कामात आणि बऱ्याच वेळेपासून विलंब असलेल्या कामकाजासाठी उत्तम सप्ताह सिद्ध होईल. उपाय: मंगळवारी केतू ग्रहासाठी यज्ञ हवन करून घ्या. मिथुन राशी. या सप्ताहात कुटुंबातील सदस्यांचे तुमच्या जीवनात विशेष महत्त्व असेल. यामुळे तुम्ही त्यांच्या जीवनातील बऱ्याच महत्त्वाच्या निर्णयात त्यांचा सल्ला घेताना दिसाल. सोबतच तुमच्यापैकी काही जातक दागिने किंवा घरगुती सामान खरेदीही करू शकता.
यावेळी आपण भागीदारीत केलेले सर्व काही कार्य शेवटी आपल्या करिअरसाठी सर्वात फायदेशीर ठरेल, परंतु हे शक्य आहे की दरम्यान आपल्या भागीदारांच्या विरोधामुळे आपल्याला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या सप्ताहात तुमच्या राशीतील बऱ्याच शुभ ग्रहांची उपस्थिती व त्यांचा प्रभाव तुम्हाला आपल्या मेहनतीच्या अनुसार परीक्षेत अंक प्राप्त करेल. अशात कठीण मेहनत करा आणि गरज पडल्यास आपल्या शिक्षकांची मदत घ्या. तुमचा तणाव आणि चिंता करण्याची तुमची सवय या सप्ताहात तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचवू शकते. अशात रिकाम्या वेळी अधिक विचार करण्याच्या ऐवजी काही कार्य करा किंवा घरच्यांची मदत करा. यामुळे तुम्ही अधिक विचार करणार नाही. जर तुम्ही विवाहित आहे तर तुम्हाला या पूर्ण सप्ताहात आपल्या संतानाच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुम्हाला अपेक्षेपेक्षा अधिक आर्थिक तंगी होईल. म्हणून या गोष्टीला घेऊन एकटेच सामोरे जाण्याऐवजी आपल्या साथीला सोबत या मुद्द्याला घेऊन काही चर्चा करू शकता. उपाय: नियमित 41 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा. कर्क राशी: या आठवड्यात विद्यार्थ्यांना इतरांच्या टीकेमुळे त्यांच्या क्षमता कमी लेखण्याची गरज नाही, कारण आपल्याला देखील चांगले माहीत आहे की अनावश्यकपणे मनात शंका निर्माण करण्यापेक्षा आपण प्रोफेशनल कोर्समध्ये प्रवेश घ्या आणि आपली उत्कृष्ट कार्यक्षमता दाखवून प्रत्येकाचे तोंड बंद करणे हे त्यापेक्षा चांगले आहे. म्हणून स्वतःला इतरांच्या मूर्ख गोष्टींनी त्रास देऊ नका आणि केवळ शिक्षणावर लक्ष केंद्रित करून योग्य निर्णय घ्या. चंद्र राशीपासून शनी 8व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कार्य करण्यापासून सावध राहिले पाहिजे, कारण या काळात तुमच्या शरीराची प्रतिरोधक क्षमता थोडी कमी होईल. म्हणून तुमच्यासाठी या काळात आराम करणेच उत्तम राहील. जर तुम्ही आपल्या घराने जोडलेली काही गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे तर त्यासाठी हा सप्ताह बराच सामान्य राहण्याची अपेक्षा आहे, कारण ही गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर असेल. सोबतच तुम्ही आपल्या घरातील कुठला हिस्सा रेंटने देऊन अतिरिक्त धन प्राप्त करू शकाल. या सप्ताहात तुम्ही आपल्या घरच्यांच्या सल्ल्याने काही नवीन गाडी किंवा बाईक खरेदी करू शकता, कारण या सप्ताहात कौटुंबिक कमाईमध्ये वृद्धी होण्याचे योग बनताना दिसत आहेत. यामुळे तुम्ही आपली घरातील जबाबदारीला पाहून काही नवीन वाहन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करू शकता. जे जातक पार्टनरशिपमध्ये व्यापार करतात त्यांना या सप्ताहात आपल्या भागीदारावर नजर ठेवण्याची कायम आवश्यकता आहे, कारण शक्यता आहे की तुमचा पार्टनर काही कारणास्तव तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतो. यामुळे तुम्हाला आर्थिक हानीही होऊ शकते. उपाय: नियमित 32 वेळा ओम शिवा ओम शिवा ओम शिवाचा जप करा. सिंह राशी: चंद्र राशीपासून बृहस्पती 10व्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्ही घर कुटुंबात आपली छबी उत्तम करण्यासाठी आपल्या कमाईपेक्षा अधिक धन खर्च करताना दिसाल. या कारणाने तुम्ही सदस्यामध्ये आपल्या प्रतिमेला उत्तम करण्यात यशस्वी व्हाल, परंतु अशी विनायोजना धन खर्च करणे भवितव्यासाठी आर्थिक तंगी उत्पन्न करू शकते. घर कुटुंबात या सप्ताहात खूप पाहुण्यांचे आगमन तुमचा मूड आणि एकटेपणा खराब करू शकते, कारण या काळात तुम्हाला काही वेळ एकटे घरात राहण्याची इच्छा असेल, परंतु पाहुण्यामुळे असे होऊ शकणार नाही. जर तुम्ही परदेशात जाण्यासाठी इच्छुक होता तर या सप्ताहात तुमचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकेल, कारण योग बनत आहेत की तुम्हाला कार्यक्षेत्र संबंधित विदेश यात्रेवर जावे लागू शकते आणि तुम्ही उत्तम नफा अर्जित करू शकता.
म्हणून याकडे निसंकोच प्रयत्न करत राहा. ते विद्यार्थी जे उच्च शिक्षण घेण्याची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा सप्ताह उत्तम राहील. खास करून या सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये तुमची मेहनत फळाला येईल, परंतु यानंतर तुम्ही कमी मेहनत करूनही अधिक अंक प्राप्त करू शकाल. हा सप्ताह सुरुवातीमध्ये तुमच्यासाठी ऊर्जेने भरलेला राहणार नाही आणि तुम्ही लहान लहान गोष्टीमुळे अधिक चिंतित असाल. अशात स्वतःला थोडे शांत करण्याची आवश्यकता असेल अथवा तुम्हाला हा चिडचिडा स्वभाव तुमचे आरोग्य खराब करू शकतो. उपाय: नियमित आदित्य हृदय स्तोत्रचा पाठ करा. कन्या राशी, जर तुम्ही नोकरी करता तर तुम्हाला या सप्ताहात कार्यक्षेत्रात विचारपूर्वक चालण्याची आवश्यकता आहे. अन्यथा शक्यता आहे की तुमच्या विरोधींच्या षडयंत्रामुळे तुम्ही मोठ्या समस्येत फसू शकता. हा सप्ताह विद्यार्थ्यांसाठी विशेष रूपात लक्ष देण्याच्या योग्य असेल, कारण यावेळी त्यांना विशेष रूपात शिक्षणाच्या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या व्यत्ययातून निघण्यात मदत मिळेल. यामुळे त्यांची विचार करण्याच्या शक्तीचा विकास होईल. विद्यार्थ्यांचे कुटुंबीय त्यांच्या समजदारीने आश्चर्यचकित होण्यासोबतच त्यांना खास प्रसन्न दिसतील. चंद्र राशीपासून शनीच्या 6व्या भावात असल्याने आतापर्यंत तुम्हाला ज्या ऊर्जेचा विसर पडला होता ती सकारात्मक ऊर्जा या सप्ताहात तुमच्या जवळ भरपूर प्रमाणात असेल. म्हणून आपली ऊर्जा योग्य दिशेत वापर करून त्यात उत्तम लाभ अर्जित करा. अथवा या सप्ताहात कामाचा अतिरिक्त बोजा तुम्हाला अस्वस्थतेचे कारण बनेल. यामुळे तुम्ही स्वतःला मानसिक तणावही देऊ शकता. या सप्ताहात तुमच्याकडून तुमचा मित्र किंवा जवळचा नातेवाईक तुमच्याकडून मोठी रक्कम उधारीवर मागण्याची शक्यता आहे. जर तुम्ही त्यांना हे धन दिलेत तर आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. म्हणून या सप्ताहात कुणालाही उधारीवर धन देऊ नका. उपाय: नियमित नारायणी यांचा पाठ करा. धन्यवाद.